पावसाळ्यामध्ये वाहतुकीसाठी सतत आव्हानात्मक ठरणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटामधील गॅबियन वॉलसह मुंबईकडे जाणाऱ्या लेनच्या दुरुस्तीचं काम हे पूर्णत्वास आलंय। परशुराम घाटामधील मुंबईकडे जाणारी दुसरी लेन वाहतुकीसाठी खुली होण्याचे संकेत हे घाटामधील एकूणच तयारीच्या माध्यमामधून प्रशासनाकडून देण्यात येतात। सलग 2 वर्ष पावसाळ्यात कोसळणाऱ्या दरडीमुळे वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या परशुराम घाटात कोट्यवधी रुपये खर्च करून डागडुजी केल्यानंतर यंदाच्या पावसाळ्यामध्ये तरी घाटातला प्रवास हा अखंडित सुरू राहतो का, हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। पावसाळ्यामध्ये दरवर्षी आव्हानात्मक ठरत असलेला परशुराम घाटातील वाहतूक आता पूर्ववत करण्यासाठी प्रशासन आणि ठेकेदारांनी कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे। माझ्या मागे तुम्ही पाहताय परशुराम घाटातली ही परिस्थिती आहे। गेले 2 वर्षापासून या घाटामध्ये सतत दरड कोसळत होते आणि त्यामुळे घाटातली जी मुंबईकडे जाणारी जी वाहतूक आहे ही वाहतूक 2 वर्षापासून बंद होते। मात्र आता या घाटातली वाहतूक पूर्ववत करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मे महिना संपत आलेला आहे आणि पावसाच्या पार्श्वभूमीवरती ही संपूर्ण घाटातली जी डागडुजी आहे ती डागडुजीची कामं गेले 2-3 महिने सुरू आहे। या घाटातली जी गॅबियन वॉल आहे 500 मीटरची जवळपास ही गॅबियन वॉल आहे, या वॉलचं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळेच या घाटातली जी वाहतूक आहे ही पुन्हा एकदा सुरू करण्याच्या ज्या हालचाली आहेत त्या आता कुठेतरी सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर रस्त्यावरती ज्या ठिकाणी मोठ्या मोठ्या भेगा पडलेल्या आहेत त्या ठिकाणी आता कॉन्क्रीट ओतण्याचं काम सुरू आहे की जेणेकरून पावसाळ्यामध्ये या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जी समस्या आहे ती निर्माण होऊ नये यासाठी कुठेतरी प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। सध्या जर पाहायला गेलं तर इथलं संपूर्ण काम जे आहे ते पूर्णत्वास गेल्याचं पाहायला मिळतंय। असं असताना यंदाच्या पावसाळ्यामध्ये परशुराम घाटातला प्रवास हा कसा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। स्वप्नील घाग, एबीपी माझा, चिपळूण, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।